आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर हा रासायनिक खतांइतकाच किंबहुना त्याहून अधिक गरजेचा आहे। पिकांची वाढ आणि प्रतिकारकता या दोन्हीसाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे। द्राक्षासारख्या विविध निर्यातक्षम फळबागांमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। त्याचप्रमाणे बागेमध्ये शेणखत आणि कंपोस्ट खत वापरलं जातं। विशेषतः फळधारणेच्या कालावधीत द्राक्ष आणि संत्री अशा बागायती पिकांसाठी कंपोस्ट खत आवश्यक आहे। हे खत पिकांच्या मुळांजवळ देण्याची आवश्यकता असते। त्यासाठी विशेषतः द्राक्ष बागेत प्रत्येक ओळीच्या जवळ एक सलग चर खोदून त्यामध्ये खत दिलं जातं। त्यानंतर हा चर पुन्हा मातीने भरला जातो। हा चर तयार करणं आणि पुन्हा भरणं हे एक महत्त्वाचं काम असतं। त्यातून फळझाडांच्या मुळांच्या परिसरामधील माती भुसभुशीत, सच्छिद्र आणि अधिक जलसंचयासाठी योग्य बनते। त्याच वेळी मुळांना योग्य प्रमाणात हवेचा पुरवठा होतो। यामुळे खत शोषणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ होते। जुनी मुळे अधिक खोल जाऊ शकतात। ही प्रक्रिया सामान्यतः हाताने, स्थानिक फावडे व कुदळ सारख्या अवजाराने पार पाडली जाते। काही वेळा त्यासाठी बैल चलित किंवा लहान ट्रॅक्टर चलित नांगर किंवा डिचरचा वापर केला जातो। अर्थात मनुष्यबळाच्या साहाय्याने हाताने खोदकाम करणं हे कष्टदायक आणि श्रमप्रधान काम आहे। या सर्व कामांसाठी अंदाजे 33.5 मनुष्य दिवस प्रति हेक्टर मजुरांची आवश्यकता भासते। ही कामं करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थामध्ये खास ट्रॅक्टर चलित साइड ट्रेचर आणि फार्म यार्ड खत ॲप्लिकेटर विकसित केलाय। त्यामुळे द्राक्षाच्या वेलीच्या दोन्ही बाजूंनी चर खोदून योग्य प्रमाणात शेणखत आणि कंपोस्ट खत मुळांजवळ टाकणं शक्य होतं। त्यानंतर तो चर ताबडतोब भरून घेतला जातो। ही सर्व कामं ट्रॅक्टरच्या एका फेरीमध्ये पूर्ण होतात। या कामांसाठी यंत्रांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन करण्यात आलंय। या यंत्रामध्ये ट्रॅक्टर चलित साइड ट्रेचर आणि फार्म यार्ड खत ॲप्लिकेटर हे दोन मुख्य घटक आहेत। ते वेगवेगळ्या किंवा एकत्र काम करू शकतात। साइड ट्रेचर हे द्राक्ष व इतर बागायती पिकांमध्ये झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंना चर तयार करतं। या उपकरणात 2 नांगरांचे फाळ आणि एक टेलिस्कोपिक साइड फ्रेम आणि एक मुख्य फ्रेम आहे। ट्रेचरची एकूण लांबी विस्तारित स्थितीत सुमारे 2.7 मीटर आहे। हे यंत्र 34 किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरने कार्यान्वित करता येतं। त्यात विविध बागायती पिकातील ओळींच्या अंतरानुसार चर खोदण्याची खोली आणि रुंदी बदलता येते। नांगराचे फाळ सुनियोजित अंतरावर ठेवलेलं असून त्यामुळे त्या कामासाठी कमी शक्ती लागते। वेगवेगळ्या खोलीवर काम करताना कार्यक्षमता टिकून ठेवता येते। हे यंत्र द्राक्ष बागांमध्ये 3 मीटर अंतराच्या ओळीसाठी 0.55 मीटर प्रति सेकंद गतीने चालवून पाहण्यात आलं असून त्यातून प्रत्यक्ष क्षेत्र क्षमता 0.2 हेक्टर प्रति तास आणि कार्यक्षमता 71% एवढी मिळाली। या उपकरणाचे वजन सुमारे 265 किलो असून त्याची किंमत अंदाजे 50,000 रुपये आहे। साइड ट्रेचरचा उपयोग केल्यामुळे चराचं खोदकाम अधिक अचूक, कार्यक्षम आणि वेळेवर करता येतं। मानवी श्रमात देखील मोठी बचत होते। FYM ॲप्लिकेटर हे कंपोस्ट खत पिकांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंना सातत्याने वितरित करतं। या यंत्रणेमध्ये एक मिश्रण कक्ष, हायड्रोलिक मोटर, फ्लो कंट्रोल व्हॉल्व, फार्म यार्ड खत वितरित करण्यासाठी जोडलेली ऑगर आणि कन्व्हेयर प्रकारची साइड डिस्पेन्सिंग युनिट असतं। समलंब चौकोनी आकाराचा मिश्रण कक्ष वरून खाली कमी आकाराचा होत जातो। त्यातून खत सहजपणे खाली वाहतं। मिश्रण कक्षाच्या मध्य शॉफ्टवर आडल्या बारने कंपोस्ट खताचं समान मिश्रण केलं जातं। फ्लो कंट्रोल व्हॉल्व व ट्रॅक्टरच्या इंजिनच्या गतीद्वारे खाली सोडल्या जाणाऱ्या खताचं प्रमाणाचं नियंत्रण करता येतं। हा ॲप्लिकेटर हायड्रॉलिक मोटरवर चालतो। याची रुंदी 2.3 ते 2.6 मीटर असून ती 2.5 ते 3.0 मीटर अंतराच्या द्राक्ष ओळींसाठी योग्य आहे। हे उपकरण 1000 फेरे प्रति मिनिट इंजिन वेगावर प्रत्येक आउटलेटमधून 7.8 किलो प्रति मिनिट प्रमाणे खत वितरित करतं। या ॲप्लिकेटरची क्षेत्रक्षमता 0.2 हेक्टर प्रति तास आणि कार्यक्षमता 71%। उपकरणाचं वजन सुमारे 765 किलो असून त्याची अंदाजे किंमत ही 1.5 लाख रुपये। परंपरागत पद्धतीच्या तुलनेत फायदे काय होतात ते पाहूयात। कार्यक्षमता 88% अधिक आहे। श्रमात 98% बचत तर वेळेत 80% बचत होते। कंपोस्ट खताचं एकसमान वितरण शक्य होतं। मानवी कष्ट कमी करून कार्यप्रणाली समयोजन करतो। हाताने चर खोदणे व खत देण्याचं काम करण्यामध्ये होणारे श्रम मनुष्य दिवस प्रति हेक्टर आवश्यक 35.5 असल्यामुळे दिवसाला 300 रुपये आणि वेतनानुसार 30,150 रुपये मिळतात। विकसित यंत्राने आवश्यक श्रम मनुष्य दिवस प्रति हेक्टर आवश्यक 2, ऑपरेशन खर्च प्रति हेक्टर 768.80 गुणिले 0.2 4,344 रुपये। श्रमाच्या खर्चात निव्वळ बचत 25,806 रुपये इतकी होते। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।